तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी शिवलेले कलांजली पैठणीवरचे ब्लाउजेस. म्हणजे 2 ब्लाऊज शिवलेत मी आणि पहिल्यांदा शिवलेत. म्हणजे असं ऑलरेडी याच्यावरती डिझायनिंग वगैरे असणारे ब्लाऊज मी आधी नव्हती शिवले. पहिल्यांदा शिवलेत मी हे ब्लाउजेस आणि हे ब्लाऊज कट करत असताना, स्टिच करत असताना मला काही प्रॉब्लेम्स आले. म्हणजे कटिंगमध्ये पहिला तर हा प्रॉब्लेम आला, की याचं जे बॅक नेकचं जे डिझायनिंग असतं आणि हे स्लीवचं डिझायनिंग, बॅक नेकचं डिझायनिंगच्या खाली स्लीवचं डिझायनिंग असते. मग ते कटिंग करताना आपल्याला जर लाँग स्लीव्ज करायचे, तर मग ते मेजरमेंट बसलं पाहिजे. मग मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल, 40चा ब्लाऊज होता मी जो शिवत होते तो आणि त्या पूर्ण बॅक साईड बसून त्याच्या खाली 1 इंचसुद्धा राहिली नाही जागा आणि त्याच्या खाली स्लीवचं डिझायनिंग होतं. मग ते डिझाइन कट करत असताना कसं करायचं किंवा आपल्याला जर लाँग स्लीव्ह हवी आहे तिथे, तर ती नीट कट करता येत नाही. हा एक प्रॉब्लेम येतो तिथे आणि 2 ब्लाऊज शिवलेत. ह्या ब्लाऊजचं थोडंफार ॲडजस्ट झालं, की याच्यावरती 1 इंच तरी मार्जिन राहिलं त्या डिझाईनच्या वरती. पण ह्या ब्लाऊजला तो प्रॉब्लेम आला, की मार्जिन शिल्लकच राहिलं नाही. प्लस ही जी डिझायनिंग आहे, थोडीशी स्टिचिंगमध्ये पण गेली. तर मग हे कसं मॅनेज करायचं नाही आणि मी दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवला आहे. समोरून काय आहे, कटोरी ब्लाऊज आहे हा आणि हा पण कटोरीच आहे आणि हा पण सेम आणि ह्याचं झालं आहे थोडं प्रॉपर म्हणजे 1 इंच वरती शिल्लक आहे. अशा पद्धतीने मी हे 2 ब्लाऊज स्टिच केलेत. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. सपने रे सपने मेरे सच हो जाना रे हो जाना रे हो जाना।